सदाशिव पेठेत गेल्यावर माणूस प्रेमात पडतोय आणि हे तर तोल सुटतोच म्हणजे होतच प्रेम पेठेत गेल्यावर जरा इकडे तिकडे बघितलं की प्रेम सगळा मृगजाळ आग आहे इश्क उपमा काय दुसरी द्यायची प्रेमातही इश्कातही पेटून आग नसती होऊ द्यायची म्हणजे आग होऊ द्यायची नाही पण करिअरची आग झाली त्याचं काय. पालक जे आहेत हे मुलांना करिअरच्या दिशेने पाठवतायत काय का मोठ्या काळोखाच्या दिशेने पाठवतात काय म्हणावेला आणि त्यांना सल्ला तरी नेमका काय द्यावा काय वाटतं तुला. मुळात मी त्यांच्या पालकांना सांगेन की तुमची अपूर्ण स्वप्न तुमच्या मुलावरती लादणं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं फॅक्टरीच आहे असं समजणं पालकांनी सगळ्यात पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतःहून निर्णय घेऊ द्या विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता डेव्हलप होऊ द्या की त्याला काय करायचंय हे महत्वाचं नाही की तुम्हाला काय करायचं. विद्यार्थी मात्र अजून पण देशोधडीलाच लागला ना. आमच्या हातात काय आहे मी तर 4 वर्षे घातली माझ्या आयुष्यातली आता माझ्या हातात बी काय नाही अजून आणि ती चेहऱ्यावर तेज निघाली ती वेगळीच गोष्ट आणि 5-6 वर्षांत माझं लगीन कर ती बी आशा मावळत जाणार आशा आणि सदाशिव पेठेत गेल्यावर माणूस प्रेमात पडतोय ते वेगळंच फॅट म्हणजे होतच प्रेम पेठेत गेल्यावर जरा इकडे तिकडे बघितलं की आणि मग प्रेम सगळा मृगजाळ आणि मग ते भाऊसाहेब पाटणकरांच्या वेळी आग आहे इश्क उपमा काय दुसरी द्यायची प्रेमातही इश्कातही पेटून आग नसती होऊ द्यायची म्हणजे आग होऊ द्यायची नाही पण करिअरची आग झाली त्याचं काय. प्रेमात आम्ही वाचलो पण आमच्या करिअरची आग झाली त्याचं काय. आणि हे वयच आहे ते ओवे अध्यात्मात विश्वामित्रा तपिया खानी कुत्रा होऊन हिंडेवनी ऐसे भुलले थोर थोर तिथे जीव किती पामर विश्वामित्र महान तपस्वी माणूस इंद्रपद पाहिजे म्हणून तपश्चर्याला बस तो तपश्चर्यास न उठला त्या मेनकेसाठी. आम्ही काय आम्ही तर साधी वयात आलेली पोर हे वयच गुलाबी व्हायचं आहे आणि हे तर तोल सुटतोच. पण तुम्ही किती म्हणला मानवी भावभावना आहेत प्रेम होतच मग ह्यात वेळ गेलेला कळत नाही. खरंय. मला तुला यालाच धरून आणखीन असा एक प्रश्न विचारायचा आहे. आता एक सिच्युएशन अशी आहे की अनेक जण विचारतात म्हणजे मला सुद्धा अनेक जण विचारतात ज्याची आता नुसतं 10वी-12वी झाली आहे कोणी ग्रॅज्युएशन करतंय की स्पर्धा परीक्षा करायची आहेत अधिकारी बनायची आहे माझी मुलगी असेल माझा मुलगा असेल यांना तुम्ही सांगा कसं करू दे काय करू दे. मग नेहमी ठरल्याप्रमाणे 1-2 वर्षे केलेली असतात स्पर्धा परीक्षेत मग बाबा तुम्ही अशा पद्धतीने करा मग ही पुस्तकं वाचा स्टेट बोर्ड पहिला वाचा मग NCERT वाचा काय म्हणतात 2010 पासून 12 पासून आतापर्यंत क्वेश्चन पेपर अनालिसिस करा आणि मग जर वाटलं तर तुम्ही तिकडे जा वगैरे हे आपले सल्ले असतात. हे जे पालक आता ज्यांना वाटतंय की बाबा हे अधिकारी वगैरे किंवा या अशा बाईट बघून वगैरे आपल्या मुलांना तिकडे पाठवावं मग ही मुलं पालक जे आहेत हे मुलांना करिअरच्या दिशेने पाठवतायत काय का मोठ्या काळोखाच्या दिशेने पाठवतात काय म्हणावेला आणि त्यांना सल्ला तरी नेमका काय द्यावा काय वाटतं तुला. आता हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे कारण आज महाराष्ट्रात खूप सारे म्हणजे जे सेलिब्रिटी टाईप अधिकारी झालेत त्यांची भाषणं त्यांचा तामझाम बघितल्यानंतर ना आपसुकच पालकांना वाटणं अपेक्षित आहे की आपल्या मुलांना असं झालं पाहिजे. मुळात मी त्यांच्या पालकांना सांगेन की तुमची अपूर्ण स्वप्न तुमच्या मुलावरती लादणं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं फॅक्टरीच आहे असं समजणं पालकांनी सगळ्यात पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. कारण माझ्या रिलेटिव्ह मधली कोणतरी मुलगी PSI झाली मग माझ्या पोरगीन पण PSI झालं पाहिजे हा खोटा अट्टाहास आहे. आणि तुमच्या पोरगीला इंजिनियर व्हायचं असेल तर मग कशासाठी PSI ना मग तिला जर सायन्स घ्यायचं 10वी नंतर ना आणि पुढे काहीतरी काम करायचं मग आमचे काका म्हणतायत की ती इंजिनियर झाली तर बरं होईल मग तिला इंजिनियरला पाठवायचं. विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतःहून निर्णय घेऊ द्या विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता डेव्हलप होऊ द्या की त्याला काय करायचंय हे महत्वाचं नाही की तुम्हाला काय करायचं. विद्यार्थ्याला त्याला जगायचंय स्वतःच मग तुमची स्वप्न पूर्ण करता करता विद्यार्थी मरून जाईल ना मग त्याच्यात काय रामच राहणार नाही. आणि मालिका आली होती लागीर झालं जी मग त्या लागीर झालं जी मालिका आल्याच्या नंतर ना त्याच्या छोट्या छोट्या पैलवानांच्या कुस्तीचे वगैरे हे दाखवायचे. आमची समाजाची मनस्थिती अशी आहे त्यावेळी दुकानात एक लंगोट शिल्लक राहिला नाही सगळ्यांनी लंगोट नेऊन टाकले आपला बी पोरगा काही पैलवानात झाला पाहिजे अरे पण त्याला 2 पावलं गेल्यानंतर चालत धाप लागते त्याचं काय. पालकांनी कुठेतरी आपल्या मुलाकडे बघितलं पाहिजे त्याची क्षमता काय आहे त्याला स्वतःला विचारलं पाहिजे की तुला काय करायचंय. मग तो जर म्हणला ना मला चांगला गायक व्हायचं तर त्याला गायक होऊ द्या. सचिनच्या वडिलांनी जर सचिनला म्हणलं असतं तर तू फुटबॉल खेळ तर तो क्रिकेटचा देव झाला नसता ना. मग त्याच्यातले तुम्ही जर 10-15-16 वर्ष त्याचं पालकत्व करताय
आणि तुम्हाला 15-16 वर्षात कळत नाही की त्याच्यात काही सुप्त गुण आहेत, मग याचा अर्थ पालक म्हणून तुम्ही कुठेतरी चुकताय असं माझं मत आहे. म्हणून विद्यार्थ्यांचं आधी शिक्षण हे महत्वाचं नाही, आधी शिक्षण हे पालकांचंच झालं पाहिजे. पालकांना सगळ्यात पहिल्यांदा समजवलं पाहिजे की हे नेमकं काय आहे. आणि ह्या क्षेत्रात येत असताना MPSC असेल UPSC असेल, माझे जे गुरुवरे सांगायचे तेच मी पण सांगेन की मार्क येतात जातात, पुन्हा येतात पुन्हा जातात, मार्क महत्वाचे नाहीत. विद्यार्थी म्हणून त्याला समज येणं महत्वाचे आहे, आणि विद्यार्थी म्हणून समज आली की ते परत जात नाही. त्यामुळे त्याला एकदा समज येऊ द्या, तिथपर्यंत पोहोचू द्या. विद्यार्थ्याचा स्वतःचा एक स्पेस द्या त्याला की विचार करायचा आहे. विद्यार्थ्याला तुम्ही वाचनाची सवय लावली पाहिजे. आज महाराष्ट्रातले संत कोणी काय म्हटले, त्यांचं तत्वज्ञान काय आहे हे विद्यार्थ्याला माहित पाहिजे. मग तुम्ही अधिकारी होईल पुढे जाऊन तो पास आउट वगैरे होईल, पण नीतिमत्तेचं काय करायचं, नैतिकतेचं काय करायचं, एथिक्स ज्याला म्हणतात ते फक्त पेपरात लिहिण्यासाठी थोडीच असतं. बरोबर. मग त्याच्या अनुषंगानं जो सर्वांगीण विकास घडवायचा विद्यार्थ्याचा, तर ही पालकांनी इथून सुरुवात केली पाहिजे. ना की हा अधिकारी झालाय म्हणून तुम्ही मग MPSC करा आणि 10वी पासून मग MPSC UPSC ची तयारी करतो म्हणून मला तर अजूनही बालिशपणाच वाटतो. मग तुम्ही त्याची सद्विवेक बुद्धी पहिल्यांदा विकसित होऊ द्या. 2-3 वर्ष अभ्यास केला, जरा वातावरण बघितलं आणि त्याला वाटलं की आता हे क्षेत्र करूया, तर तुम्ही त्याला करू द्या. 2-3 वर्षानंतर तो म्हणला की मला हे जमत नाही, तर पालक म्हणून तुमची स्वीकारार्हता एवढी पाहिजे की तो दुसरं काहीतरी कर, आमचा तुला सपोर्ट आहे. बरोबर. म्हणजे विद्यार्थी आत्महत्या करणार नाहीत. म्हणजे आज डॉक्टरच्या परीक्षाचा अभ्यास करणारी मुलं पण पास होत नाही म्हणून आत्महत्या करणारे आहेतच की. म्हणजे ह्या क्षेत्रात हे दुर्दैव असं नाही. बरोबर. पालकांनी त्यांची मतं विद्यार्थ्यांच्यावरती लादलीत म्हणून हे सगळं होते असं माझं मत आहे. त्यामुळे पहिल्यांदा शिक्षण पालकांचं झालं पाहिजे. खरं म्हणजे जसं स्पर्धा परीक्षांची अवस्था आहे तसंच हे JEE NEET वाल्यांची पण अवस्था आहे. म्हणूनच ते भली आयोगानं पेपर रद्द केला वगैरे वगैरे म्हणून ती आत्महत्या नाहीये, तर ते प्रेशर एक वेगळं होतं पालकांचं की बाबा नाही झालं तर पुढं काय. म्हणजे आपण फक्त आणि फक्त प्रशासनाला जबाबदार धरणं पण मला वाटतं चुकीचं आहे, कारण पालकांच्या वाढलेल्या अवस्था अपेक्षा या त्याच्यासाठी फार महत्वाच्या गरजेच्या आहेत.